नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। आरटीचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील भालेराव, निबंधक इंदिरा आस्वर यांना निलंबित करण्याची सकल मातंग समाजाची मागणी। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी मुंबई दिनदर्शिका 2026 मध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट जयंती व 18 जुलै पुण्यतिथी तसेच आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी व जयंतीचा उल्लेख केला नाही। तसेच मातंग समाजाचे दैवत असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास पुसण्याचे षडयंत्र त्यांनी केले आहे। स्वप्नील भालेराव, जनसंपर्क अधिकारी व आरटी निबंधक इंदिरा आस्वर यांचा सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे यांच्या नेतृत्वाखाली आरटीचे स्वप्नील भालेराव, निबंधक इंदिरा आस्वर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी हवेली तहसीलदार देशमुख यांच्या मार्फत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन पाठविण्यात आले। यावेळी सकल मातंग समाजाचे समन्वयक मार्गदर्शक डी.पी. खंडाळे, प्रदेश समन्वयक तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर समन्वयक मारुती जाधव, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, उपनेत्या उषामाई कांबळे, संगीता नाणेकर, रंजना नन्ने चन्ने, मावळ तालुका ज्येष्ठ नेते नामदेव खवळे, काशीनाथ हातागळे, नामदेव रिट्टे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आरटी यांच्या माध्यमातून निबंधक इंदिरा आस्वर यांनी दिनदर्शिका काढलेली आहे। या दिनदर्शिकेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि पुण्यतिथी, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आणि पुण्यतिथी यांचा उल्लेख या दिनदर्शिकेमध्ये करण्यात आलेला नाही। त्याचबरोबर या दिनदर्शिकेमध्ये टाकण्यात आलेले फोटो हे पूर्ण AI पद्धतीचे फोटो घेतलेले आहेत, जे की वास्तविक पाहता अण्णाभाऊ साठेंचे जुने फोटो हे शासनाकडे उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी ते फोटो त्याच्यामध्ये जाणूनबुजून टाकलेले नाही आहेत। याच्या निषेधार्थ तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तहसीलदारांच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेबांच्याकडे हे निवेदन आम्ही दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की ज्या आरटीच्या निबंधक आहेत इंदिरा आस्वर यांच्यावरती तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, कारण त्यांनी मातंग समाजाचं दैवत असलेलं अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास दाबण्याचं महापाप त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। म्हणून आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्र्यांकडे हे निवेदन दिलेलं आहे। या प्रसंगी मार्गदर्शक आदरणीय डी.पी. खंडाळे साहेब आहेत, त्याचबरोबर शिवाजीराव खडसे आहेत, मंगेशजी दाखोरे साहेब आहेत, त्याचबरोबर खवळे साहेब आहेत, रिटे साहेब आहेत, शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कृष्णदादा साबळे आहेत, उपनेते आदरणीय उषामाई कांबळे आहेत, त्याचबरोबर काशीनाथ हातागळे साहेब आहेत, त्याचबरोबर आपल्या महिला भगिनी आहेत। या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। या संदर्भामध्ये तहसीलदारांच्या माध्यमातून इंदिरा आस्वर यांच्यावरती जर तातडीने कारवाई करण्यात आली नाही, यापुढील कालखंडामध्ये आरटीच्या समोर आंदोलन पुकारण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो। धन्यवाद। जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।